सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यात शासकीय विश्रामगृहात मिळून आलेल्या 1,84,84,200 रुपये रोकड प्रकरण राज्यासह देशात गाजत असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की अंदाज समिती धुळ्यात आलीच नव्हती। अंदाज समिती येण्यापूर्वीच गुलमोहर रोकड प्रकरण घडलं असा दावा मंत्री सावकारे यांनी केलाय। मात्र पत्रकारांनी पूर्ण माहिती दिल्यानंतर मंत्री सावकारे यांनी या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणारच असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत धुळ्यात बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पत्रकार परिषदेत मांडलाय। त्यांनी गरीब कल्याण अन्न योजना, उज्ज्वला योजना, आवास योजना, जल जीवन मिशन, जनधन योजना, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी यांच्यासह विविध क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने कामे केली असल्याची माहिती सावकारे यांनी दिली आहे। 2014 पूर्वी भारत भ्रष्टाचाराने पोखरला होता। देशात अनेक घोटाळे घडत होते। देशात लांगुल चालनाचे राजकारण सुरू होते असा आरोप करत 2014 नंतर खऱ्या अर्थाने मोदींनी देशात विकासाचे युग सुरू केले। अनेक सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला। वैद्यकीय क्षेत्रात मोठे कामगिरी करत नागरिकांना आयुष्मान भारतच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उपचार मोफत उपलब्ध करून दिले। मात्र 2014 पूर्वी भारताची अर्थव्यवस्था ढासळली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हाती घेताच भारताला जगाची 5वी अर्थव्यवस्था बनवण्याचा मान मिळाला असून लवकरच 4थ्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था भारत बनेल असा विश्वास मंत्री सावकारे यांनी व्यक्त केलाय। या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, ओमप्रकाश अग्रवाल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।